बघा, विषय असा आहे, मुलगी लग्न करून घरात येते आणि ती तिच्याकडनं पूर्ण प्रयत्न करत असते की माझ्याकडनं कुठल्याच चुका नाही झाल्या पाहिजे, आणि चुका झाल्याय तरी माझ्या सासूने मला समजावून सांगितलं पाहिजे. सगळे लोक खूप छान आहेत असं ती समजून त्या घरात येते. पण कालांतराने असं होते की तू भाजीत मीठच कमी टाकलं, भाजीत मीठच जास्ती टाकलं, तुझ्याकडनं पोळ्याच जास्त जास्त झाल्या, तुझ्याकडनं आज पोळ्याच कमी झाल्या, किंवा आज भाजीच चांगली झाली नाही, पोळ्या तू जाडच केल्या. दुपारी बिचारी सगळे कामं आवरून 2:30 ते 3 वाजता पडत असेल आरामाला, तर तिला म्हटलं जाईल की आम्ही तर दुपारी आराम नव्हतं करत, आम्ही तर शिवणकाम करायचो बसल्या बसल्या, काही फाटलेलं असेल काही असेल तर आम्ही ते शिवून काढायचो, नाहीतर मग गहू निसत बसायचो, पण आम्ही आराम नव्हतो करत बाबा, असं तिला म्हणायचं. ते आराम केला तर काय हरकत आहे, तिने दिवसभर कामं करते, ती तुमचं सगळं करते आहे, मग तिने आराम केला थोडा वेळ 1-1.5 तास तर काय हरकत आहे ना. पण नाही, आपण तिला सुरुवात करून द्यायची किरकिर करायला. नवीन मुलगी घरात आलेली आहे, तिला थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, तिच्यासाठी सगळं नवीन असणार आहे. तिला 2 गोष्टी जर नसेल येत तर तिला समजावून सांगा की बाई आमच्या घरी असं असतं तसं असतं, तिला पद्धती समजून सांगा तुमच्या घरच्या काय असतं काय नाही. आपण तिला समजावून सांगितलं, सगळं काही ॲडजस्ट करून घेतलं तर भांडणंच होणार नाही. मुलगासुद्धा आपला आहे, सूनसुद्धा आपली आहे, आयुष्यभर आपल्याला त्याच व्यक्तीसोबत राहायचं आहे, सुनेसोबतच राहायचं आहे, तर मग भांडणं निर्माण कशाला करायची. हा विषय असा आहे की तुम्ही कितीही व्हिडिओ बनवा, बरेचसे व्हिडिओ आहे याच्यावरती, किंवा तुम्ही स्वतःसुद्धा जाऊन समजवा त्या व्यक्तीला की बाई तू भांडणं निर्माण करू नकोस, सुनेसोबत चांगली वाग, मिळून मिसळून वाग. पण नाही, तो व्यक्ती कधीच सुधारणार नाही. आणि मी तर म्हणते, जर असं झालं ना तर कोणत्याच सासू सुनाचे भांडणं होणार नाहीत, किंवा कुठेच असं दिसणार नाही की मुलगा आणि मुलगी वेगळा राहतोय भांडणामुळे, मुलगा आणि मुलगी वेगळे राहतोय, सासू सासरे वेगळे राहत आहे. सासूच सगळ्यात मेन आहे. तिने जर का बाहेरच्या मुलीला ॲडजस्ट करून घेतलं, व्यवस्थित सांभाळून घेतलं, तर प्रश्नच उद्भवत नाही भांडणाचे.